नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता येत्या 30 दिवसात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशा पद्धतीने आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशा पद्धतीने आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर येत्या 30 दिवसात देशातील बाजारात किती बरं वाढणार सोयाबीनचा भाव, या सर्वात महत्त्वाच्या चला प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला पहिल्यांदा हे बघावं लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव $10 प्रतिबुशेलच्या आसपास आहे आणि ही निच्चांकी परिस्थिती आहे। याच्या खाली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव राहू शकत नाही हे आपल्याला माहित आहे। याच्यामुळे आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत म्हणजे इथून पुढच्या 30 दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये 100% खालच्या स्तरावरून तेजी दिसणार। या तेजीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुढील 30 दिवसात जर सोयाबीनचा बाजारभाव सुधारून $10.5 प्रतिबुशेल्स पर्यंत पोहोचला तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको। दुसरीकडे या असणाऱ्या अनुकूल परिस्थितीचा परिणाम 100% देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार। शिवाय महायुतीला सध्याच्या कंडिशनला मिळालेल्या घवघवीत यशाची परतफेड या ठिकाणी करण्यासाठी जे सरकार आहे ते मोठ्या प्रमाणात काहीतरी निर्णय सोयाबीन बाबतीत घेऊ शकते आणि या महानिर्णयामुळे आपल्या सोयाबीनच्या भावात चांगली तेजी येताना दिसू शकते। त्यासोबतच ऑइल मिलवाल्यांना लागणारं सोयाबीन मॉइश्चर झालेलं कमी आणि व्यापाऱ्यांना स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची आवश्यकता, ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर एक तेजी या ठिकाणी आपल्याला येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावात येताना दिसू शकते। सध्या सोयाबीनचा भाव हा देशातील बाजारात किती आहे बरं, तर तो आहे 4100 ते 4300च्या दरम्यान। पुढील 30 दिवसाचा विचार केला तर याच्यात चांगल्यापैकी सुधारणा होऊन आपल्या सोयाबीनचा बाजारभाव हा येत्या 30 दिवसात 4300 ते 4800 दरम्यान दिसला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। पण एवढं खरं की 5,000च्या भावासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल जानेवारी महिन्याची, तोपर्यंत 5,000चा भाव मिळण्याची काही सध्या शक्यता दिसत नाही।
आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. विक्रीचा विचार करत असाल तर 4,500च्या वर सोयाबीनचा बाजारभाव गेला डिसेंबर महिन्यात की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल आपला फायदा. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.